नमस्कार. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर बघा, दसऱ्याच्या दिवशी आपण म्हणजेच की सर्वच जण जे नवरात्रीची सांगता दसऱ्या दिवशी करत असतो, तर याच दिवशी आपल्याला एक उपाय करायचा आहे. तर बघा, प्रत्येक जण या दिवशी खूप मोठ्या प्रमाणात कुळाचार कुलधर्म करत असतो. त्यानंतरनं जो काही आपली दसऱ्याची सेवा आहे तर ते सर्व काही आपण या दिवशी करत असतो. किंवा बघा, सीमा उल्लंघन असू देत किंवा बघा कोणाच्या इथे जे संध्याकाळी सोनं आपण म्हणतो ज्या आपट्याच्या पानांना, तर ते सोनं घेऊन किंवा त्या आपट्याची पानं घेऊन सीमा उल्लंघन करण्यासाठी आपल्या घरातील प्रत्येक पुरुष जात असतो. त्यानंतरनं ते झाल्यानंतर आपल्या घरातल्या देवतांना सुद्धा आपण ते आपट्याची पानं वाहत असतो. तर बघा, हा खूप मोठा दिवस मानला गेलेला आहे की जसं की 3.5 मुहूर्तांपैकी हा दसऱ्याचा दिवस खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे मानला गेलेला आहे. या दिवशी आपण प्रत्येक गोष्ट खरेदी करू शकतो किंवा नवीन व्यवसायाची सुरुवात करू शकतो किंवा अगदीच की 3.5 मुहूर्तापैकी या दिवशी कोणताही मुहूर्त पाहिला जात नाही. आपल्या बिझनेसच्या असू देत किंवा सोनं नाणं खरेदी करण्यासाठी हा दिवस खूप महत्त्वाचा आणि खूप मोठा मानला गेलेला आहे. पण याच दिवशी आपल्याला विजय प्राप्तीसाठी आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी एक खूप प्रभावशाली सेवा मी तुम्हाला सांगणार आहे. तर ती आपल्याला फक्त आणि फक्त वर्षातनं एकदाच दसऱ्याच्याच दिवशी आपल्याला करता येते. तर ती सेवा कोणती आहे तर ती मी तुम्हाला आता सांगणार आहे. तर व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा, कारण कोणते स्तोत्र मंत्र आपल्याला म्हणायचे आहेत तर ते सर्व काही सांगणार आहे. आणि त्या सेवेने आपल्या घरात किंवा जे काही तुम्हाला तुमच्या आयुष्यात काही करायचं असेल मोठं काम, तर त्यामध्ये नक्कीच तुम्हाला यश मिळणार आहे. आणि बघा, जो कोणी स्वामी भक्त पहिल्यापासून म्हणजे स्वामींची सेवा करतो किंवा गेल्या वर्षी सुद्धा त्यांनी हा सेवा किंवा हा उपाय केलेला असेल तर त्यांना नक्कीच अनुभव आलेला असेल. बघा, काही सेवेकरिता असे आहेत की नव्याने आपल्या चॅनेलवरती जोडले गेलेले आहेत की त्यांना माहिती नाहीये की दसऱ्याच्या दिवशी आपल्याला एक खूप मोठा उपाय सेवा करायची असते जी की आपल्याला विजय प्राप्ती करून देणारी आहे. तर बघा, सेवा काय करायची आहे तर बघा, या दिवशी दसऱ्याच्या दिवशी आपण सर्व काही कुळाचार कुलधर्म सर्व काही करत असतो. आणि संध्याकाळी आपल्याला बघा, हे सर्व काही झाल्यानंतर सीमा उल्लंघनासाठी बघा, म्हणजेच शिलांगण आमच्या इथं तर म्हटलं जातं, कोणी सीमा उल्लंघन सुद्धा काही ठिकाणी म्हटलं गेलेलं आहे. तर जेव्हा आपण बघा जे आपट्याची पानं तर ते सोनं म्हणून सगळ्यांना देत असतो आणि असं म्हणत असतो की सोनं घ्या आणि सोन्यासारखे राहा. तर बघा, हेच सोनं आपण आपल्या स्वामी महाराजांना सुद्धा अर्पण करत असतो. बघा, प्रत्येकाच्याच घरात मी तर म्हणेल जो स्वामी भक्त आहे त्यांच्या घरात प्रत्येकाच्याच घरात स्वामींची मूर्ती फोटो नक्कीच असेल. तर आपल्याला या दिवशी एक उपाय करायचा आहे बघा, आणि तोही आपल्याला बघा संध्याकाळी आपण हे करत असतो देवाला किंवा अगदीच दिवसभरात सुद्धा आपण ते सोनं हे करत असतो वाहत असतो. आणि मेन म्हणजे तर संध्याकाळी हे करून आल्यानंतरनं सीमा उल्लंघन करून आल्यानंतरनं देवांना आपण सोनं वाहत असतो. तर त्या बघा, जे काही तुम्ही आपट्याची पानं ते सोनं आपल्या देवांना तुम्ही वाहिलेलं आहे, मग कोणी कितीही वाहतं, तर त्यापैकी जे स्वामी महाराजांना आपण त्या आपट्याची पानं वाहिलेली आहेत तर त्या आपट्याच्या पानांचा आपल्याला या दिवशी उपाय करायचा आहे. तर बघा, काय करायचं आहे की आपल्याला 2.5 आपट्याची पानं लागणार आहे. अगदीच तुम्ही कितीही वाहिलेली असतील तरी सुद्धा आपल्याला या दिवशी 2.5 आपट्याची पानंच लागणार आहेत सेवेसाठी. तर बघा, मी जो गेल्या वर्षी उपाय केलेला होता तर त्यापैकीच ती आपट्याची पानं आहेत. तर 2.5 आपट्याची पानं कशी घ्यायची तर मी तुम्हाला सांगते, जे की तुमची कोणतीही कामं असू द्या तरी सुद्धा तुम्हाला यश नक्कीच भेटेल. तर हे आहे एक पान, हे एक पान, त्यानंतर हे आहे दुसरं पान. बघा, आता लवकर व्हिडिओ मी बनवत आहे कारण बऱ्याच जणांना माहिती नाही, त्यामुळे जे गेल्या वर्षीचं माझं मी उपाय केलेला होता तर तेच मी पानं दाखवत आहे. तर हे आहे दुसरं पान आणि त्यानंतरनं हे आहे अर्ध पान, जे की आपल्याला 3 पानं घ्यायची आहेत आणि त्यापैकी जे अर्धा भाग आहे तर तो आपल्याला काढायचा आहे. आणि अशी आपल्याला 3 पानं लागणार आहे जे की आपण स्वामी महाराजांना वाहिलेली होती. तर अशी
3 पानाचं म्हणजेच 2.5 पानं आपल्याला लागणार आहेत आणि ह्या पानांवरती आपल्याला एक उपाय सेवा करायची आहे। बघा प्रत्येक जणाची इच्छा असते की मला इंटरव्ह्यूमध्ये पास व्हायचं, त्यानंतर जे काही तुम्हाला घर बघा या दिवशी खूप जण किंवा दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी सुद्धा किंवा अगदीच दसऱ्या दिवशी सुद्धा तुम्ही स्वतःचं घर बुक करायला जाणार आहात किंवा अगदीच तुमचं जागा बघायची आहे किंवा मुलगी बघायला जायचं आहे, मुलगा बघायला जायचा आहे किंवा अगदीच तुमची केस कचेरी चालू आहे, तिथं तुम्हाला तुमच्या बाजूने न्याय हवा आहे, त्यासाठी सुद्धा तुम्ही ह्या पानाचा नक्कीच उपयोग करू शकता। कारण बघा जेव्हा आपण हा विजय प्राप्तीचा तोडगा आहे आणि जेव्हा तुम्ही ही आपट्याची पानं ह्यावरती सेवा करून आपल्या वॉलेटमध्ये किंवा अगदीच पर्समध्ये सुद्धा ठेवू शकता किंवा अगदी की तुम्ही जरी ही पानं लॉकरमध्ये ठेवली आणि जे काही तुमची महत्त्वाची कामं आहेत त्याला जरी तुम्ही जाताना घेऊन गेला तरी सुद्धा 100% तुमची कामं होतात, कारण एवढी प्रभावशाली ही सेवा आहे, विजय प्राप्तीची सेवा आहे। तर बघा आपल्याला काय करायचं आहे, दसऱ्याच्याच दिवशी हा सेवा करायची आहे आपल्याला। तर ही 2.5 आपट्याची पानं घ्यायची आहेत। आत्ता जसं की मी तुम्हाला दाखवले आहेत 2.5 आपट्याची पानं ती आपल्या उजव्या हातावरती घ्यायची आहेत आणि त्यावरती आपल्याला सेवा करायची आहे। मग 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप आपल्याला 11 माळी करायचा आहे। बघा प्रत्येक जणाला वाटतं की शॉर्टकटमध्ये बघावं, तर शॉर्टकटमध्ये कुठलंच देव म्हणजे एकतर हे करत नाही। बघा आपण देवाकडे एवढं ढीगभर मागतो आणि त्याच्या बदल्यात आपण सेवा किती करतो, तर हे सुद्धा लक्षात घ्यायला हवं। त्यासाठी आपल्याला जे 11 माळी सांगितलेल्या आहेत 11च माळी आपल्याला करायच्या आहेत। बघा आपट्याची पानं आपल्या उजव्या हातात घ्यायची आहेत, त्यावरती आपल्याला 11 माळी स्वामी समर्थ महाराजांचा 11 माळी जप करायचा आहे। त्यानंतर बघा आपल्याला 99 मंत्र आहे। मग तुमची कुळदेवी कोणतीही असू द्या तरी सुद्धा तुम्हाला ही पानं हातात घेऊन 11च माळी करायच्या आहेत। बघा मी पुन्हा एकदा सांगते 11च माळी करायच्या आहेत। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे या मंत्राचा आपल्याला 11 माळी जप करायचा आहे। विजय प्राप्ती सूक्त आहे तर ते सुद्धा आपल्याला 1 वेळा म्हणायचंच आहे। मग तुमच्याकडे अगदी नित्यसेवा पुस्तकात सुद्धा भेटेल किंवा अगदी तुम्ही गुगलवरती किंवा यूट्यूबवरती सुद्धा तुम्ही बघून म्हणू शकता, तर ते तुम्हाला एकदा म्हणायचं आहे। बघा जेव्हा आपण ही सेवा करतो तर तेव्हा एकदा सेवा करून चालत नाही। जेव्हा तुम्ही बघा पुन्हा एकदा तुम्हाला काही काम निघालं आहे तर त्यावेळेस सुद्धा तुम्ही अगदीच की त्यावरती पुन्हा आदल्या दिवशी तुम्हाला सेवा करायची आहे किंवा अगदी सकाळी उठून सुद्धा कोणत्याही महत्त्वाच्या कामाला जायच्या आधी तुम्हाला ह्यावरती जी सांगितलेली आहे सेवा 11 माळी श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप आणि 11 माळी 99 मंत्र आणि 1 वेळा विजय सूक्त, तर ते सुद्धा तुम्हाला 1 वेळेस म्हणायचं आहे आणि नंतर तुम्ही ही पानं घेऊन जायची आहेत। आणि अगदीच की बघा जे जुने स्वामी सेवेकरी आहेत तर ते प्रत्येक वर्षी ही सेवा हा उपाय करतात आणि खूप जणांना हा अनुभव आलेला आहे किंवा अगदीच बघा मी पुन्हा एकदा सांगते की तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी जायचं आहे तरी सुद्धाही तुम्ही पानं घेऊन जाऊ शकता, पण आदल्या दिवशी तुम्हाला सेवा करायची आहे, तुम्हाला काही प्रॉपर्टी खरेदी करायचं आहे, त्यानंतर बघा मुलाचं लग्नासाठी बोलणी करण्यासाठी तुम्ही जर जात असाल तरी सुद्धा तुम्ही ही पानं घेऊन जाऊ शकता। त्यानंतर केस कचेरी चालू आहे, तुमची तारीख आहे तर त्या दिवशी सुद्धा तुम्ही हे पानं घेऊन जाऊ शकता किंवा अगदी जरी तुमच्या पॉकेटामध्ये किंवा तुमच्या पर्समध्ये जरी ठेवली, बघा रोज त्याला हात लागणार नाही अशाच ठिकाणी तुम्ही ठेवा। जरी पॉकेटमध्ये ठेवली तरी सुद्धा तुम्हाला एका लाल कापडात किंवा अगदी जे छोटं बघा डब्बी भेटते जे बघा ह्या पद्धतीची मी ह्यामध्ये ठेवलेलं होतं किंवा अगदीच तुम्ही जो छोटावाला पाऊच असतो त्यामध्ये सुद्धा ठेवू शकता, तुमच्या पर्समध्ये किंवा वॉलेटमध्ये सुद्धा ठेवू शकता। तर ही लक्ष्मी प्राप्तीसाठी सुद्धा खूप मोठा तोडगा सांगितला गेलेला आहे आणि जो कोणी करतो ना तर त्याला नक्कीच अनुभव येतो आणि खूप स्वामी सेवेकरांना ह्या सेवेचा अनुभव आलेला आहे, म्हणून मी तुमच्यापर्यंत शेअर करते आहे। फक्त आणि फक्त बघा ज्यांना मासिक पाळी आलेली आहे किंवा सुतक विटाळ असणाऱ्यांनी तुम्हाला ही सेवा करता येणार नाही। मासिक पाळी आलेली असेल तर अगदीच तुमच्या घरातील एखाद्या व्यक्तींकडून ही सेवा तुम्ही करून घेऊ शकता। ही फक्त दसऱ्याच्याच दिवशी तुम्हाला सेवा किंवा उपाय करता येणार आहे, नक्कीच करावा आणि अनुभव घ्यावा किंवा अगदीच की बघा
बऱ्याच जणांचा असा सुद्धा प्रश्न असतात की माझा नवरा मला नांदवत नाही आहे आणि मला माझ्या घरी जायचं आहे. बघा, तर अशा वेळेसुद्धा जेव्हा तुम्ही तुमच्या घरी जाणार आहात तरीसुद्धा तुम्ही ही पानं घेऊन जाऊ शकता किंवा अगदीच तुमच्याजवळसुद्धा ठेवू शकता. मुलांचं काही शिक्षणाबाबत अडचणी आहेत किंवा अगदीच त्यांना बघा कुठल्या तरी ह्याच्यासाठी ॲडमिशन घ्यायला जायचं आहे आणि काही कारणांमुळे खूप ट्राय केलं तरीसुद्धा होत नाही किंवा अगदीच तुमची खूप महत्त्वाची कामं आहेत, त्या कामाला जाताना सुद्धा तुम्ही हे पानं घेऊन जाऊ शकता. फक्त एवढंच की एकदा सेवा केली, एकदा तुम्ही हे केलं की पुन्हा ज्या तुम्हाला महत्त्वाच्या कामासाठी जायचं असेल तेव्हा तुम्ही नक्कीच ह्यावरती सेवा करायची आहे. तुम्हाला खूप म्हणजे खूप अनुभव आल्याशिवाय राहणार नाही, कारण खूप स्वामी भक्तांचा हा कट्टर अनुभव आहे. म्हणून सांगते, नक्कीच या दिवशी सेवा करायला विसरू नका. बघा, आपण या दिवशी खूप म्हणजे खूप सेवा करणार आहोत, सर्व काही करणार आहात, पण हा विजय प्राप्तीचा किंवा लक्ष्मी प्राप्तीचा जो तोडगा सांगितलेला आहे तो तुम्ही नक्कीच खास करून महिलांनी आपल्या घराच्या समाधानासाठी किंवा सुख शांतीसाठी नक्कीच करायला हवा. आणि पैसा कोणाला नको असतो, सगळ्यांनाच पैसा हवा असतो आणि सगळ्यांनाच असं वाटत असतं मी जे प्रयत्न करते किंवा मी ज्या कार्यासाठी काम करते तर ते माझं नक्कीच काम व्हावं असं प्रत्येक जणाला वाटत असतं. त्यासाठी नक्कीच तुम्ही ही सेवा उपाय आवर्जून करा आणि तुमच्या पॉकेटमध्ये किंवा वॉलेटमध्ये, अगदीच पर्समध्ये वगैरे किंवा लॉकरमध्ये सुद्धा ठेवू शकता. आणि जेव्हा तुमचं महत्त्वाचे कामं असतील त्या महत्त्वाच्या कामाला जाताना सेवा करून ती पाणी घेऊन जाऊ शकता. आतापुरते एवढंच झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तसंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.